आज आपण वनरक्षक भरती त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांमधील पुढील पार्ट पाहत आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची जर PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो? खालीलपैकी कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो? याचं उत्तर आहे पारा. पर्याय क्रमांक B याचा आन्सर आहे. पारा हा धातू द्रव स्वरूपामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न आहे, ICICI बँकेचे संपूर्ण रूप काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे ICICI बँकेचे संपूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? आन्सर आहे लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक D लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. पुढचा प्रश्न आहे, भारतात रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली? भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना 1905 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? याचं उत्तर आहे नूतनीकरणीय ऊर्जा. जी ऊर्जा पुन्हा पुन्हा निर्माण करता येते किंवा ती ऊर्जा संपत नाही अशा ऊर्जेला नूतनीकरणीय ऊर्जा म्हणतात किंवा नवीनीकरण ऊर्जा असेही म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? याचं उत्तर आहे मुंबई. हे शहर भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नासिका हा कोणत्या इंद्रियाशी संबंधित आहे? नासिका हा कोणत्या इंद्रियाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे गंधाशी. नासिका हे जे इंद्रिय आहे गंध, नासिका म्हणजे नाक, नाकपुडी जे आहे तिला नासिका म्हटलं जातं. नाकाद्वारे आपण गंध घेऊ शकतो म्हणून नासिका हे इंद्रिय गंधाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, चांद्रयान-1 हे मिशन कोणत्या वर्षी लॉन्च झाले? चांद्रयान-1 हे मिशन कोणत्या वर्षी लॉन्च झाले? याचं उत्तर आहे 2008 साली चांद्रयान मिशन लॉन्च झाले. मित्रांनो, चांद्रयान मिशन जे की 2022-23 साली झालेलं होतं, त्या संदर्भात आपण एक आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये चांद्रयान या मिशन संदर्भात संपूर्ण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी दिलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. तिथे तुम्हाला चांद्रयान संदर्भात संपूर्ण जो टॉपिक आहे तो तुमचा कव्हर होऊन जाईल. पुढील प्रश्न आहे, गांधी इर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. गांधी आयर्विन करार हा 1931 साली झाले. पर्याय क्रमांक C याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, जनधन योजनेचा उद्देश काय आहे? जनधन योजनेचा उद्देश आहे सर्वांना बँकिंग सुविधा देणे. पर्याय क्रमांक C याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DNA मध्ये कोणती साखर असते? उत्तर आहे डीऑक्सी रायबोज. पर्याय क्रमांक C याचा आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने काम करतो? राज्यपाल हा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काम करतो. पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू नदी कोठून उगम पावते? सिंधू नदी कोठून उगम पावते? उत्तर आहे तिबेट. तिबेटमधून सिंधू नदी उगम पावते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? भारतामधील सर्वात मोठे बंदर हे मुंबई बंदर आहे. पर्याय क्रमांक D याचा आन्सर आहे.
पुढील प्रश्न आहे, भारतात लोकसभेचे प्रथम अधिवेशन कधी झाले? भारतामध्ये लोकसभेचे प्रथम अधिवेशन हे 1952 साली झाले. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीयेत. तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढे जास्त आनंदाने मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एलर्जी ही कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? उत्तर आहे रोगप्रतिकारक प्रणाली. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणती भाषा सर्वाधिक लोक बोलतात? खालीलपैकी कोणती भाषा जगामध्ये सर्वाधिक लोक बोलतात? उत्तर आहे चीनी. पर्याय क्रमांक डी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, विक्रम साराभाई यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विक्रम साराभाई यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचा आन्सर आहे अंतराळ संशोधन. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भक्ती आंदोलन सर्वप्रथम कोठे सुरू झाले? भक्ती आंदोलन हे सर्वप्रथम दक्षिण भारतामध्ये सुरू झाले. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या गॅसने वायुमंडळात उष्णता अडकवली जाते? कोणत्या गॅसमुळे वायुमंडळामध्ये उष्णता अडकवली जाते किंवा साठवली जाते? याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 मिनिटे लागतात. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणता पदार्थ अन्न शिजवण्यासाठी उष्णता वाहक म्हणून वापरला जातो? कोणता पदार्थ अन्न शिजवण्यासाठी उष्णता वाहक म्हणून वापरला जातो? याचं उत्तर आहे धातू. पर्याय क्रमांक डी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाषा ही कोणत्या प्रकारची कला आहे? भाषा ही कोणत्या प्रकारची कला आहे? याचं उत्तर आहे श्राव्य. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राज्यघटनाकार म्हणून कोण ओळखले जातात? भारताचे राज्यघटनाकार म्हणून कोण ओळखले जातात? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनाकार म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. यापुढील पार्टमध्ये 25 प्रश्न पाहणार आहोत. ही जी सिरीज आहे तुमची एक्झाम संपेपर्यंत येणारच आहे आणि तुमचा एक्झामला 1 महिना अगोदर किंवा तुमचे फॉर्म भरायचे चालू झाल्यानंतर तुम्हाला या सर्वांची एकत्रित PDF मिळणार आहे. त्याचबरोबर हे डेली क्वेश्चन जे आहेत ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे.